काय होईल जर एखाद्या उमेदवाराने दिलेली परीक्षा त्याला नोकरी मिळवण्याची फक्त एकच आणि शेवटची संधी देणार असेल? ऐकायला थोडं कठोर वाटतं, पण महाराष्ट्र शिक्षक भरती 2026च्या रिंगणात उतरलेल्या हजारो उमेदवारांसोबत नेमकं हेच घडणार आहे. आणि म्हणूनच आजच्या या सखोल विश्लेषणात आपण लोकसत्तामधील सविस्तर वृत्तांताच्या अगदी मुळाशी जाणार आहोत. 8,000 पदांची ही मेघाभरती आणि पवित्र पोर्टलमध्ये झालेले तांत्रिक बदल डिकोड करणे हा आपला उद्देश आहे. हो, नक्कीच. म्हणजे सुरुवातीला आपण याची व्याप्ती बघूया. ही भरती प्रचंड मोठी आहे. एकूण 8,000 रिक्त पदे भरली जाणार आहेत. बापरे, 8,000 म्हणजे यात फक्त जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत की? नाही, यात खासगी अनुदानित शाळांचाही समावेश आहे. आणि विशेष म्हणजे शासनाने थेट मे 2026 पर्यंत रिक्त होणाऱ्या संभाव्य जागांचा आधीच हिशेब केलाय. अच्छा, म्हणजे ही भरती एखाद्या महामार्गाच्या नूतनीकरणासारखी आहे, जिथे जुने खड्डे बुजवून नवा रस्ता तयार होतोय. पण मग यात कोणत्या वर्षाचे टेट गुण ग्राह्य धरले जाणार आहेत? ते बघा, मी तुम्हाला सांगते, या संपूर्ण प्रक्रियेसाठी केवळ टेट 2025 म्हणजेच अभियोग्यता चाचणी 2025 चे गुणच ग्राह्य धरले जातील, जुने नाही. थांबा, म्हणजे खाजगी शाळांनाही सरकारच्या पोर्टलवरूनच भरती करावी लागणार. मग त्यांचे स्वतःचे अधिकार संपले का? तिथेच तर खरा बदल घडतोय. पूर्वी खाजगी शाळांच्या प्रक्रियेत अनेक पळवाट्या होत्या. आता हे पवित्र पोर्टल या सर्वांवर नियंत्रण ठेवत आहे. म्हणजे हे पोर्टल एखाद्या एअर ट्रॅफिक कंट्रोलर सारखं काम करतंय, जे 8,000 उमेदवारांना एकमेकांवर न आदळता अचूक जागेवर लँड करतंय. अगदी समर्पक उदाहरण दिलं. आणि हा ट्रॅफिक कंट्रोल करण्यासाठीच शासनाने नियमांमध्ये मोठे बदल केलेत. उमेदवारांना आता कमाल 50 प्राधान्यक्रम म्हणजेच प्रेफरन्स निवडण्याचीच मुभा असेल. पण फक्त 50 का? पूर्वी तर ही मर्यादा नव्हती ना. यामुळे उमेदवारांचं नुकसान नाही का होणार? सुरुवातीला तसंच वाटतं, पण अमर्याद प्राधान्यक्रमांमुळे पोर्टलवर प्रचंड तांत्रिक गुंतागुंत निर्माण व्हायची. सर्व्हर क्रॅश होणे किंवा प्रक्रियेला विलंब लागणे हे प्रकार घडायचे. अच्छा, म्हणजे सिस्टीम सुरळीत चालावी म्हणून ही 50ची मर्यादा आहे तर? हो, अगदी. पण याहून मोठा आणि महत्वाचा नियम म्हणजे गुणांची एकवेळची निवड किंवा वन टाइम सिलेक्शन. हे थोडं गुंतागुंतीचं वाटतंय. याचा प्रत्यक्ष प्रक्रियेवर काय परिणाम होईल? पूर्वी काय व्हायचं, ज्या उमेदवारांचे गुण जास्त आहेत ते अनेक जागांवर हक्क सांगून राहायचे. यामुळे इतरांची संधी उकायची. म्हणजे ते उगाच जागा अडवून ठेवायचे? बरोबर. एकवेळची निवड हा नियम या जागा अडवून ठेवण्याला चाप लावतो. एकदा का चालू चाचणीतील गुणांच्या आधारे तुम्हाला जागा मिळाली की ते गुण पुन्हा वापरता येणार नाहीत. बापरे, म्हणजे जर ती जागा नको असेल आणि पुन्हा प्रक्रियेत यायचं असेल तर तुम्हाला नव्याने परीक्षा द्यावीच लागेल. तुमचे जुने गुण बाद ठरतील. उमेदवारांना आपले 50 प्राधान्यक्रम निवडताना प्रचंड सावधगिरी बाळगावी लागेल. आणि वयोमर्यादेचं काय ठरलंय? वयोमर्यादेची गणना आता अर्ज करण्याच्या शेवटच्या तारखेनुसार केली जाईल, जेणेकरून वयाच्या अटीवरून होणाऱ्या जुने वाद टळतील. हे एक चांगलं पाऊल आहे. आता आपण पात्रतेकडे वळूया. सेमी इंग्रजी शाळांबाबत नेहमी बरेच संभ्रम असतात. तिथे कोण पात्र ठरू शकतं? शासनाने तिथेही स्पष्टता आणली आहे. सेमी इंग्रजीसाठी आता BSc, MSc झालेले पदवीधर पात्र असतील. आणि TET किंवा CTET अनिवार्य आहे का? हो, TET किंवा CTET प्रमाणपत्र असणे अनिवार्य आहे आणि EWS आरक्षणाचे सर्व फायदे या प्रक्रियेत लागू राहतील. मी मगासपासून एक विचार करत होतो. तुम्ही म्हणालात की खाजगी शाळांना पोर्टलवर यावं लागेल. मग जर एखाद्या खाजगी संस्थेने पोर्टलला डावलून परस्पर एखाद्याला बॅकडोर एंट्री दिली तर काय? अजिबात नाही. त्याला कोणतीही कायदेशीर मान्यता मिळणार नाही. अशा नियुक्त्यांना शासनाची मान्यता नसते आणि त्यांचे वेतनही निघणार नाही. खरंच? म्हणजे उच्च न्यायालयाने यावर काही निर्देश दिले आहेत का? हो ना. उच्च न्यायालयाने अत्यंत कडक भूमिका घेत 15 मार्च 2026 पर्यंत नवीन SOP लागू करण्याचे आदेश दिलेत. आणि या सगळ्यावर लक्ष कोण ठेवणार? त्यासाठीच एक 3 सदस्यीय उच्चस्तरीय देखरेख समिती स्थापन करण्यात आली आहे. थोडक्यात सांगायचं तर जुन्या पळवाटा बंद करण्यासाठी हे नवीन नियम शस्त्रांसारखे वापरले जात आहेत. पारदर्शकता आणण्यासाठी शासनाने हे तांत्रिक बदल केलेत. अगदी बरोबर. ही भरती केवळ नोकरी देण्याची प्रक्रिया राहिलेली नाहीये, तर शिक्षण व्यवस्थेतील त्रुटी दूर करण्याची मोहीम बनली आहे. आणि जाता जाता एक विचार करण्यासारखी गोष्ट, जर पवित्र पोर्टलसारख्या तंत्रज्ञानामुळे आणि अशा कडक नियमांमुळे भरती प्रक्रियेतील मानवी हस्तक्षेप पूर्णपणे संपुष्टात आला तर भविष्यात शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचाराचं स्वरूप कसं बदलेल? नवीन पळवाटा शोधल्या जातील की तो कायमचा नष्ट होईल? यावर नक्की विचार करा.